विधान परिषद निवडणुकीत विजय महायुती सरकारच्या विकास कामांवरील विश्वासाचं प्रतीक आहे, असं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी या विजयाचं श्रेय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसंच महायुतीतील सर्व घटक पक्षांना दिलं। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की विधान परिषद निवडणुकीतील हा विजय महायुती सरकारच्या विकास कामांवरील विश्वासाचं प्रतीक आहे। राज्यातील जनतेनं तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी महायुतीच्या कामकाजावर शिक्कामोर्तब केलं आहे। आगामी काळात राज्य सरकार अधिक वेगानं विकास कामे राबवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांवरही टीका करत महायुतीची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचे परिश्रम यामुळं हा विजय शक्य झाल्याचं नमूद केलं। राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा, विकास कामे, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे मतदारांचा विश्वास वाढल्याचं त्यांनी सांगितलं। विजयाचं श्रेय सामान्य कार्यकर्त्यांचं आहे आणि या जिल्ह्यानं आता सांगून टाकलेलं आहे की आता सरंजामशाही चालणार नाही आणि या निवडणुकीचा विजय हा कार्यकर्त्यांचा आहे। त्याचं श्रेय कुणाला तर देण्याची आवश्यकता नाही, अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही। मी आपल्याला सांगतो, अकलूजमध्ये सभा घेण्याची आवश्यकता नाही। योग्य वेळ तेव्हा राजाभाऊ नक्की जातील, त्या वेळेच होईल। पण या विजयासाठी फार मोठा संघर्ष झाला आणि कुणाला काहीतरी मोठं हे करायला लागलं असं काही नाही, कुणाला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। आता मी सांगितलं ना, गॉगलचं राजकारण संपलेलं आहे। आता जमिनीवर येऊन डोळे उघडे ठेवून लोकांच्याकडे बघा, लोकांच्या भावना बघा, लोक काय म्हणतात बघा, जमिनीवर काय आहे ते बघा। आता दिवस संपलेले आहेत। राजाभाऊ आमचे मुख्यमंत्र्यांचे खूप लाडके कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे राजाभाऊंचं कौतुक करणं बनतंच। त्यामुळे राजाभाऊंना फोन येणं साहजिक आहे। त्यामुळे मी आपल्याला सांगेन की एक आपला सहकारी ज्यानं बाजी प्रभूसारखी खिंड लढवली, अशा सहकार्याचा झालेला पराभव माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही जिव्हारी लागलेला होता। तेव्हा अशा कार्यकर्त्याचं पुनर्वसन करणं हे आदरणीय देवेंद्रजीकडूनच शिकलं पाहिजे, मुख्यमंत्री मोदयांच्याकडूनच शिकलं पाहिजे आणि खरा आदर्श त्यांनी घालून दिलेला। यावेळी भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। विजयाचा आनंद साजरा करत कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला।